लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. तर हा चॅप्टर आपल्याला बोर्ड एक्झाममध्ये 6 मार्कला आहे. यामध्ये आपल्याला काही पॉईंट दिलेले आहेत. लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेसेस, लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन, सम न्यूट्रिएंट्स अँड एनर्जी इफिशियन्सी, सेल डिव्हिजन, अ लाईफ प्रोसेस. तर हे 4 पॉईंट आहेत या चॅप्टरमध्ये दिलेले आपल्याला, आणि या 4 पॉईंटवर आपल्याला जो आहे तो चॅप्टर आहे. तर काही आपल्याला कॅन यू रिकॉल म्हणून क्वेश्चन दिलेले आहेत. पहिला क्वेश्चन आहे, हाऊ आर फूड स्टफ्स अँड देअर न्यूट्रिएंट्स कंटेंट युजफुल फॉर बॉडी. तर फूड प्रोव्हाइड न्यूट्रिएंट लाईक कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट्स, विटॅमिन्स अँड मिनरल्स which gives us energy, help in growth and repair of body, maintain immunity and proper functioning of organ. तर हा अशा प्रकारे आपण या पहिल्या क्वेश्चनचं काय करू शकतो, आन्सर देऊ शकतो. सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ बॅलन्स डाएट फॉर बॉडी. अ बॅलन्स डाएट प्रोव्हाइड ऑल न्यूट्रिएंट्स इन करेक्ट प्रोपोर्शन which keeps the body healthy, prevent deficiency of disease, helps in proper growth, development and energy balance. तर अशा प्रकारे आपल्याला जे बॅलन्स डाएट आहे तर ते काय करतं, हेल्प करतं. थर्ड क्वेश्चन, which different function are performed by muscles in body. Movement of various body parts, breathing like inspiration, expiration, blood circulation, ज्या हार्ट मसल्स आहेत ते हेल्प करतात. डायजेशन, movement of food in alimentary canals. फोर्थ क्वेश्चन, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ डायजेस्टिव्ह ज्यूस इन सिस्टम. आता जे डायजेस्टिव्ह ज्यूस आहेत ते काय करतात, ब्रेक कॉम्प्लेक्स फूड इंटू सिम्पल सोल्युबल सबस्टन्समध्ये, हेल्प इन केमिकल डायजेशन, मेक न्यूट्रिएंट्स रेडी फॉर ॲब्सॉर्प्शन. ओके, तर अशा प्रकारे. नंतर फिफ्थ क्वेश्चन आहे, विच सिस्टम इज इन ॲक्शन फॉर रिमूव्हल ऑफ वेस्ट मटेरियल प्रोड्यूस इन ह्युमन बॉडी. तर ती कोणती आहे, एक्सक्रेटरी सिस्टम. इट रिमूव्स वेस्ट लाईक युरिया, एक्सेस साल्ट अँड वॉटर. लास्ट सिक्स्थ क्वेश्चन, व्हॉट इज द रोल ऑफ सर्क्युलेटरी सिस्टम इन एनर्जी प्रोडक्शन. तर सर्क्युलेटरी सिस्टम सप्लाइज ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट टू सेल्स and carries glucose for respiration, also helps cells to produce energy like ATP. Okay, and last question is, how are various processes occurring in human body controlled, in how many ways. Body processes are controlled in 2 ways, nervous control and endocrine control. Nervous system control fast using nerve impulses and endocrine system slow control using hormones. तर 2 प्रकारे म्हणजे 2 टाईप्सनं आपली बॉडी काय केली जाते, कंट्रोल केली जाते. आपण त्याला काय कोऑर्डिनेशन पण म्हणतो. आपल्या बॉडीमध्ये जे व्हेरियस डिफरंट प्रोसेसेस आहेत तर त्या सिक्वेन्शियली घडून आणण्याला. नेक्स्ट आपल्याला यामध्ये पॉईंट दिला आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड लाईफ प्रोसेसेस. तर डिफरंट प्रोसेसेस आपल्या बॉडीमध्ये जे आहेत सायमल्टेनियसली ऑकर होत असतात, जसे की डायजेशन, रेस्पिरेशन, सर्क्युलेशन, एक्सक्रिएशन, कंट्रोल, कोऑर्डिनेशन. तर अशा प्रकारे डिफरंट प्रोसेसेस होत असतात. तर ह्या ज्या प्रोसेसेस आहेत, दिस ओव्हरऑल सिस्टम इज इन ॲक्शन इन मोर ऑर लेस सेम वेज इन ऑल ऑर्गॅनिझम. म्हणजे सगळ्या ऑर्गॅनिझममध्ये मोर अँड लेस सारखी असते. दोज आर इन नीड ऑफ कंटिन्युअस सोर्स ऑफ एनर्जी फॉर दिस पर्पज. कार्बोहायड्रेट, फॅट्स, लिपिड्स आर द मेन सोर्स ऑफ दिस एनर्जी अँड इट इज हार्वेस्टेड बाय मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट इन सेल्स. तर आपल्या बॉडीला फंक्शन करण्यासाठी एनर्जी लागते, आणि ती एनर्जी प्रोडक्शन कुठे होतं, आपल्या मायटोकॉन्ड्रियामध्ये होतं. तसेच बाकीचे न्यूट्रिएंट्स असतात तर ते एनर्जी प्रोडक्शनसाठी लागतात, कार्बोहायड्रेट, फॅट्स, लिपिड्स एक्सेट्रा. इट इज नॉट लाईक दॅट ओनली फूड स्टफ इज सफिशियंट टू एनर्जी प्रोडक्शन, बट ऑक्सिजन ऑल्सो नेसेसरी. ऑक्सिजन पण इम्पॉर्टंट आहे आपल्या बॉडीमध्ये एनर्जी प्रोडक्शनसाठी. ऑल दोज दॅट इज फूड स्टफ अँड ऑक्सिजन आर ट्रान्सपोर्टेड अप टू सेल वाया सर्क्युलेटरी सिस्टम. म्हणजे सेलपर्यंत ऑक्सिजन काय केला जातो, नेला जातो तो सर्क्युलेटरी सिस्टमद्वारे. बिसाइड इट इज कोऑर्डिनेटेड बाय कंट्रोल सिस्टम ऑफ बॉडी, दॅट इज ईच लाईफ प्रोसेस कंट्रीब्यूट इट्स ओन वे इन द प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन. फंक्शनिंग ऑफ ऑल दीज प्रोसेसेस ऑल्सो रिक्वायर्स एनर्जी. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये सगळ्या ज्या सिस्टम्स आहेत त्या काय करतात, काही ना काही कंट्रीब्यूट करत असतात, बरोबर. तर आणि ह्या सगळ्या लाईफ प्रोसेसेससाठी आपल्याला काय लागते, एनर्जी लागते. ह्युमन अँड अदर ॲनिमल्स कंझ्युम the fruits and vegetables. Plants are autotrophs. Autotrophs means they prepare their own food. They utilize some of the food for themselves, whereas remaining is stored in various parts like fruit, leaves, stem, roots. We consume all these various plants material and obtain different nutrients like carbohydrate, fats, protein, vitamins and minerals. Which foods material do we consume to obtain these nutrients? तुम्हाला माहिती आहे आपण काय काय कंझ्युम करतो, मिल्क, फ्रूट, जॅगरी, केन शुगर, व्हेजिटेबल, पोटॅटो, स्वीट पोटॅटो, sweet meats, cereals like wheat, maize, ragi, jowar, millet, rich, etc. We get 4 kilocalorie energy per gram of carbohydrate. This is important. हे खूप महत्त्वाचं आहे आणि आपल्याला बोर्ड एक्झाममध्ये यावर MCQ आलेला आहे, क्वेश्चन आलेला आहे. ओके, लेट अस स्टडी द वे बाय विच दिस एनर्जी इज ऑब्टेन्ड. तर कोणत्या वेने आपल्याला एनर्जी प्रोडक्शन होतं तर ते आपल्याला काय करायचं आहे, बघायचं आहे. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन. ऑब्झर्व अँड लेबल द डायग्राम गिवन बिसाइड. तर
आपण जर डायग्राम बघितलं तर हे काय आहे, हे नॉस्ट्रिल आहे बरोबर. त्यानंतर हे माउथ आहे, हे काय आहे, हे फॅरिन्स आहे इथं बरोबर. नंतर खाली जर बघितलं आपण तर हे काय आहे, हे ट्रकिया आहे बरोबर. नंतर हे ब्रॉन्काय आहेत आणि खालचा हा जो काय आहे डायफ्रॅगम आहे आणि हे लंग्स आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे थोडक्यात त्यांनी काय दिले, रेस्पिरेटरी सिस्टम दिलेली आहे. तसेच ही जी डायग्राम आहे, ही डायग्राम ती आहे त्या डायग्राममध्ये जे दिलेलं आहे त्याला आपण काय म्हणतो, ॲल्व्हेओलाई म्हणतो. जसं की सेली स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ आहे, त्याचप्रकारे ज्या ॲल्व्हेओलाई आहेत त्या स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहेत कुणाच्या, लंग्सच्या. तसेच नेफ्रॉन कुणाचे स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट आहेत, एक्सक्रिएटरी सिस्टमचे. न्यूरॉन कुणाचे आहेत, नर्वस सिस्टमचे. तर अशा प्रकारे in living organism respiration occurs at two level of the body, occurs at two levels. First is body level and second is cellular level. Oxygen and carbon dioxide are exchanged between body and surrounding in case of respiration occurring at body level. In case of respiration at cellular level, foodstuff are oxidized either with or without help of oxygen. जर आपण ऑक्सिजनच्या हेल्पने ऑक्सिडाइज करत असतो तर त्याला आपण काय म्हणतो, एरोबिक रेस्पिरेशन म्हणतो. आणि जर इन द अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन असेल तर आपण त्याला एनएरोबिक रेस्पिरेशन म्हणतो. Can you tell how many atoms of carbon, hydrogen, oxygen are respectively present in molecule of glucose? ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे तो काय आहे, C6H12 अँड O6. तर अशा प्रकारे 6 कार्बन आहेत, 12 हायड्रोजन आहेत आणि 6 ऑक्सिजन आहेत. तर एवढे मॉलिक्यूल असतात. हां, तर नेक्स्ट आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर ही जी डायग्राम आलेली आहे 2.1 ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टम, ही पण तुम्हाला एकदा एक्झाममध्ये, बोर्ड एक्झाममध्ये आलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला जे ऑर्गन आहे ते आयडेंटिफाय करायला सांगितलेले आहेत. तर खाली माहिती दिली आहे, कार्बोहायड्रेट ऑफ फूड दॅट वी कंझ्युम एव्हरी डे आर मेनली युटिलाइज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ एनर्जी रिक्वायर्ड फॉर डेली नीड. तर आपण जे कार्बोहायड्रेट कंझ्युम करतो डेली, तर ते काय केलं जातं, ते युटिलाइज केलं जातं एनर्जी प्रोडक्शनसाठी. दिस एनर्जी इज ऑप्टेन इन द फॉर्म ऑफ ATP. तर ATPला आपण काय म्हणतो, एनर्जी करन्सी. फॉर दिस पर्पज ग्लुकोज टाईप ऑफ कार्बोहायड्रेट इज ऑक्सिडाइज स्टेप बाय स्टेप इन सेल. दिस कॉल्ड ॲज सेल्युलर रेस्पिरेशन. सेल्युलर रेस्पिरेशन ऑकर्स अमंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम बाय टू मेथड्स. दोन प्रकारे सेल्युलर रेस्पिरेशन ऑकर होतं. फर्स्ट इज एरोबिक रेस्पिरेशन, ऑक्सिजन इन्व्हॉल्व असतो इथे. आणि सेकंड जे असतं ते एनरोबिक रेस्पिरेशन, इथं ऑक्सिजन इन्व्हॉल्व नसतो. इन एरोबिक रेस्पिरेशन ग्लुकोज इज ऑक्सिडाइज इन 3 वेज. म्हणजे एरोबिक रेस्पिरेशनमध्ये 3 प्रकारे काय केलं जातं, जे ग्लुकोज आहे ते ऑक्सिडाइज केलं जातं. तर त्या 3 स्टेप कोणत्या आहेत, पहिली आहे ग्लायकोलिसिस, सेकंड आहे ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड सायकल, त्याला आपण क्रेब सायकल म्हणतो. तुम्ही नंतर 12th गेला तर तुम्हाला खूप डीपमध्ये आहे TCA सायकल, ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड सायकलला TCA सायकल म्हणतो. आणि थर्ड जी आहे त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. तर अशा प्रकारे ओके. तर आपण एक एक स्टेप बघूया. ग्लायकोलिसिस याची डेफिनेशन, ग्लायकोलिसिसची डेफिनेशन खूप इम्पॉर्टंट आहे. अ प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस ऑकर इन सायटोप्लाझम. अ मॉलिक्यूल ऑफ, डेफिनेशन बघा, अ मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज इज ऑक्सिडाइज स्टेप बाय स्टेप इन दिस प्रोसेस अँड टू मॉलिक्यूल ऑफ इच पायरुविक ॲसिड ATP NADH अँड वॉटर आर फॉर्म. तर महत्त्वाचं मी सांगेन तुम्हाला की प्रत्येक स्टेपमध्ये काय चेंजेस होत आहेत, तर ते चेंजेस तुम्ही काय करा, एक फ्लो चार्ट तयार करा. त्या फ्लो चार्टवर तुम्ही पाठ करा. आपल्याला बोर्ड एक्झाममध्ये ग्लायकोलिसिस किंवा डिफरन्सिएशन पण येतं, त्यामध्ये आपल्याला किती कुणाचे मॉलिक्यूल तयार होतात ते आपल्याला लिहिणं महत्त्वाचं असतं. तर ग्लायकोलिसिसमध्ये काय होतं, पायरुविक ॲसिड आहे तर प्रत्येकाचे 2 मॉलिक्यूल तयार होतात, पायरुविक ॲसिड ATP NADH2 आणि वॉटर आर फॉर्म. मॉलिक्यूल ऑफ पायरुविक ॲसिड फॉर्म इन दिस प्रोसेस आर कन्व्हर्टेड इन टू मॉलिक्यूल ऑफ ॲसिटिल कोएन्झाईम. बरोबर, ते पायरुविक ॲसिडचं कन्वर्जन कशात होतं, ॲसिटिल कोएन्झाईम. 2 मॉलिक्यूल ऑफ NaDH2 अँड 2 मॉलिक्यूल ऑफ कार्बन डायऑक्साईड आर रिलीज्ड ड्युरिंग प्रोसेस. तुम्ही नेक्स्ट पेजवर दिलेलं आहे आपल्याला इथं, हे बघा इथं, हे आपल्याला इथं नेक्स्ट पेजवर दिलेलं आहे. कार्बोहायड्रेटचं जे कन्वर्जन आहे ग्लायकोलिसिस, पायरुविक ॲसिड, ॲसिटिल कोएन्झाईम, क्रेब सायकल आणि खाली दिलेलं आहे आपल्याला कार्बन डायऑक्साईड H2 आणि एनर्जी. अशा प्रकारे. तर अशा प्रकारे काय आहे, ग्लायकोलिसिस आहे. तर बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला डायरेक्टली ग्लायकोलिसिसचा पण मिनिंग विचारतात. नंतर आहे ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड सायकल, त्याला आपण क्रेब सायकल म्हणतो. बोथ मॉलिक्युल्स ऑफ ॲसिटिल कोएन्झाईम, इथं ॲसिटिल कोएन्झाईम तयार झालेत ना ग्लायकोलिसिसमध्ये. तर बोथ मॉलिक्यूल ऑफ ॲसिटिल कोएन्झाईम इंटर मायटोकॉन्ड्रिया. सायक्लिक चेन ऑफ रिॲक्शन कॉल ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड सायकल इज ऑपरेटेड ऑन इट इन mitochondria. Acetyl part of acetyl CoA is completely oxidized through this cycle process and molecule of carbon dioxide, water and NaDH2 and FADH2 are derived. तुम्हाला इथं दिसेल आता मायटोकॉन्ड्रिया अँड ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड. तर बऱ्याच गोष्टी तुम्हाला इथं दिसत आहेत.
पायरुक ॲसिड आहे, ॲसिटिल कोएन्झाइम आहे, TCA सायकल आहे, TCA सायकलतून NADH2 कार्बन डायऑक्साईड NH2S कार्बन डायऑक्साईड FADH2 आणि NADH2 काय होते फॉर्म होते. फॅटी ॲसिड आहे, मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स, इनर मेम्ब्रेन, आउटर मेम्ब्रेन, 2 मेम्ब्रेन असतात मायटोकॉन्ड्रियाला, हे मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर आहे. आणि सगळ्यात जो लास्टचा पार्ट आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. तर मॉलिक्यूल ऑफ NADH2 अँड FADH2 formed during all above process participate in electron chain transfer reaction. Due to these three molecule of ATP are obtained from each NADH2. प्रत्येक NADH2 कडून काय होतात 3 ATP चे मॉलिक्यूल तयार होतात आणि 2 molecule of ATP are obtained from each FADH2 molecule. Beside ATP, water molecules are also formed in this reaction. Electron transfer chain reaction is operated in mitochondria only. Important आहे जी इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन आहे ती ऑपरेट कशामध्ये होते फक्त मायटोकॉन्ड्रियामध्ये होते. बरोबर. Thus molecule of glucose is completely oxidized in aerobic respiration. And molecule of carbon dioxide and water are produced along with the energy. तर अशा प्रकारे काय होतंय, ज्या 3 प्रोसेस आहेत आपल्याला दिलेल्या, ग्लायकोलिसिस, ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकल, त्याला क्रेब्स सायकल म्हणतो, नंतर इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन, तर ह्या काय आहेत 3 दिलेल्या आहेत. तर इथं NAD म्हणजे काय निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड आणि FAD म्हणजे फ्लॅविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. अशा प्रकारे तुम्हाला ह्या 3 प्रोसेस दिलेल्या आहेत ॲरोबिक रेस्पिरेशनमधल्या. नंतर तुम्हाला खाली दिले बघा ATP एनर्जी करन्सी आहे. तर तुम्हाला इथं जी ATP दिली आहे ATPचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. बरोबर. हे फॉस्फेट बॉन्ड विथ मोर एनर्जी आहे, 3 फॉस्फेट बॉन्ड आहेत, एनर्जी आहे. आणि नंतर जर तिचं जी ATPचं जर ब्रेक झालं, ATP पासून जर ADP तयार झाली म्हणजे एक फॉस्फेट काय होतं तिथून जातोय, त्याच्यामुळे काय होतं एक फॉस्फेट गेल्यामुळं ADP मध्ये कन्वर्जन होतं ATPचं आणि एनर्जी रिलीज होती. बरोबर. तर अशा प्रकारे काय होतं एनर्जीचं कन्वर्जन होतं. इफ देर इज अ सफिशियंट अमाऊंट ऑफ कार्बोहायड्रेट इन बॉडी ड्यू टू एक्सेप्शनल कंडिशन लाईक फास्टिंग अँड हंगर, देन लिपिड्स अँड प्रोटीन्स आर यूज फॉर एनर्जी प्रोडक्शन. तर ज्यावेळेस आपल्याला उपवास वगैरे असतो त्यावेळेस जर कार्बोहायड्रेट अवेलेबल नसेल तर त्यावेळेस काय होतं लिपिड्स आणि प्रोटीन्स यूज केले जातात एनर्जी प्रोडक्शनसाठी. इन केस ऑफ लिपिड्स दे आर कन्वर्टेड इंटू फॅटी ॲसिड्स वेअर प्रोटीन इंटू अमायनो ॲसिड. आपल्याला खाली दिलेलं आहे बघा इथं जे लिपिड्स आहेत, लिपिड्स कशामध्ये कन्वर्जन केले जाते फॅटी ॲसिड्समध्ये आणि प्रोटीन अमायनो ॲसिडमध्ये. नंतर फॅटी ॲसिडचं कन्वर्जन डायरेक्टली ॲसिटिल कोएन्झाइममध्ये होते आणि अमायनो ॲसिडचं पण कन्वर्जन ॲसिटिल कोएन्झाइममध्ये होतं. अशा प्रकारे फॅटी ॲसिड अँड अमायनो ॲसिड आर कन्वर्टेड इंटू ॲसिटिल कोएन्झाइम अँड energy is obtained through complete oxidation of acetyl coenzyme by process of Krebs cycle in mitochondria. तर ही वरची एक डायग्राम लक्षात ठेवा, ही बोर्ड एक्झाममध्ये ही डायग्राम आपल्याला आलेली आहे. त्यानंतर ही डायग्राम कधी आलेली नाही आहे 3.3 पण येऊ शकते. नंतर आपल्याला सायंटिस्ट आहेत सर हॅन्स क्रेब्स यांनी क्रेब्स सायकलची डिस्कवरी केली. तर ही इन्फॉर्मेशन वाचून घ्या. खूप महत्त्वाच्या ह्या 2 डायग्राम आहेत आपल्याला. ह्या डायग्राम तुम्ही जशाच्या तशा पाठ करा, यावर्षी बोर्डला पण तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतात. बघा पहिलं जे दिलेलं आहे ते काय दिलेलं आहे एरोबिक रेस्पिरेशन दिलेलं आहे. एरोबिक रेस्पिरेशनमध्ये काय होतं आणि नंतरचं जी दुसरी डायग्राम आहे ती एनरोबिक रेस्पिरेशनची दिलेली आहे. पहिले एरोबिक रेस्पिरेशनमध्ये बघा कार्बोहायड्रेटचं कन्वर्जन, कार्बोहायड्रेटचं काय होतं ग्लायकोलिसिस होऊन पायरुक ॲसिड तयार होतं. पायरुक ॲसिडचं ॲसिटिल कोएन्झाइम आणि ॲसिटिल कोएन्झाइम क्रेब्स सायकलमध्ये एंटर केल्यानंतर फायनल प्रोडक्ट आहे ते कार्बन डायऑक्साईड H2 आणि एनर्जी आहे. आणि प्रोटीनचं कन्वर्जन जे आहे प्रोटीनचं कन्वर्जन अॅमिनो ॲसिडमध्ये होतं आणि अॅमिनो ॲसिडचं ॲसिटिल कोएन्झाइममध्ये होतं. लिपिडचं फॅटी ॲसिडमध्ये, फॅटी ॲसिडचं ॲसिटिल कोएन्झाइममध्ये. आणि अशा प्रकारे आहे एरोबिक रेस्पिरेशन. आणि एनरोबिक रेस्पिरेशनचं बघा ग्लुकोजचं काय होतं ग्लायकोलिसिस होतं. ग्लायकोलिसिस होऊन त्याचं पायरुक ॲसिडमध्ये कन्वर्जन होतं ग्लुकोजचं. नंतर पायरुक ॲसिडचं डायरेक्ट फर्मेंटेशन होतं आणि डिफरंट प्रोडक्ट लाईक फिनेगार विटॅमिन्स फॉर्म होतात. पायरुक ॲसिडचं एरोबिक रेस्पिरेशनमध्ये फर्मेंटेशन होऊन अल्कोहोल तयार होतं तर ते कोण करतात ईस्ट तयार करतात. पायरुक ॲसिडचं फर्मेंटेशन होऊन लॅक्टिक ॲसिड होतं तर ते कोण करतात आपल्या ज्या इरिथ्रोसाइट्स आहेत. इरिथ्रोसाइट्स म्हणजे आपण त्याला रेड ब्लड सेल म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला रेड ब्लड सेल, लाल रक्तपेशी. आणि ज्या मसल सेल्स आहेत ते बघा खाली दिले एनर्जी प्रोडक्शन इन मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रू एनरोबिक रेस्पिरेशन. एनरोबिक रेस्पिरेशन खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना एरोबिक आणि एनरोबिकमध्ये कन्फ्युजन होतं. एरोबिक म्हणजे काय इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन आणि एनरोबिक म्हणजे काय इन द अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. सम ऑर्गॅनिझम कॅनॉट लाईव्ह इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. एक्झाम्पल मेनी बॅक्टेरिया. सच लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव टू परफॉर्म एनरोबिक रेस्पिरेशन फॉर एनर्जी प्रोडक्शन. आता बरेच जे बॅक्टेरिया आहेत ते ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये राहू शकत नाहीत तर ते काय करतात विदाऊट ऑक्सिजन राहू शकतात आणि त्यांचं जे एनर्जी प्रोडक्शन आहे ते एनरोबिक रेस्पिरेशन या पद्धतीने होतं. ग्लायकोलिसिस अँड फर्मेंटेशन आर टू स्टेप इन एनरोबिक रेस्पिरेशन. आपण बघितल्यावरती ग्लुकोज इज इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज अँड लेस अमाऊंट ऑफ एनर्जी इज ऑब्टेन इन दिस टाइप ऑफ respiration. Pyruvic acid produced through glycolysis is converted into other organic acid or alcohol with the help of some enzyme in process. This is called fermentation. म्हणजे
अल्कोहोल प्रोडक्शन आहे त्याला आपण काय म्हणतो फर्मेंटेशन. इन शॉर्ट मी जर तुम्हाला सांगितलं तर कन्वर्जन ऑफ शुगर इनटू अल्कोहोल इज कॉल्ड ॲज फर्मेंटेशन. म्हणजे जी शुगर आहे त्या शुगरचं कन्वर्जन अल्कोहोलमध्ये त्याला काय आपण म्हणतो फर्मेंटेशन म्हणतो. सम हायर प्लांट्स ॲनिमल अँड aerobic microorganism also perform anaerobic respiration instead of aerobic respiration if there is a depletion in oxygen level in surrounding. म्हणजे बरेच जे एरोबिक ऑर्गॅनिझम आहेत ते पण काय करतात एनरोबिक रेस्पिरेशन करतात जर सराउंडिंगला ऑक्सिजन अवेलेबल नसेल तर. एक्झाम्पल सीड परफॉर्म एनरोबिक रेस्पिरेशन इफ सॉइल इज सबमर्ज अंडर द वॉटर ड्युरिंग जर्मिनेशन. तर जर्मिनेशन म्हणजे काय, जे सीड असतं सीडमधून जे रोपटं बाहेर येणार आहे, बरोबर, रोप बाहेर येणार आहे, कोंब बाहेर येणार आहे, त्यावेळेस काय होतं जे सीड जर सबमर्ज असेल म्हणजे पाण्यामध्ये बुडालं असेल तर त्यावेळेस ते काय करतं एनरोबिक रेस्पिरेशन करतं. सिमिलरली आवर मसल सेल्स ऑल्सो परफॉर्म एनरोबिक रेस्पिरेशन व्हाईल परफॉर्मिंग दिस एक्सरसाइज. ड्यू टू दिस less amount of energy is produced in our body and lactic acid accumulate due to which we feel tired. खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आपण ज्यावेळेस एक्सरसाइज करतो त्यावेळेस आपल्या मसल काय करतात एनरोबिक रेस्पिरेशन करतात आणि आपल्या मसल्समध्ये लॅक्टिक ॲसिड ॲक्युमुलेट होतं त्यामुळे आपल्याला काय होतं वी फील टायर्ड. खूप एक्झाम्पल आहे बोर्ड एक्झाममध्ये यावर सायंटिफिक रिझन द्या म्हणून क्वेश्चन आलेला आहे इथून मागं आणि आपल्याला पण येऊ शकतो. ओके, अशा प्रकारे एनरोबिक रेस्पिरेशन आहे. त्यानंतर आपले काही पॉईंट राहिले आहेत एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कॉम्पोनंट्स, नंतर सेल डिव्हिजन अँड इसेन्शियल लाईफ प्रोसेस, त्याच्यामध्ये मायटॉसिस आणि मिओसिस दिलेला आहे. मिओसिस तुम्हाला डिटेलमध्ये दिलं नाही, मायटॉसिस दिलेलं आहे डिटेलमध्ये, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये, तोपर्यंत जय हिंद.